म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची. आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ. व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव. सारखा पिक्चर आला, अल्याड पल्याड सारखा पिक्चर आला, डॉक्टर सारखा पिक्चर आला. मला असं वाटतं ना की महाराष्ट्रातली ग्रामीण आणि थोडी बहुत अर्बन सुद्धा जी कनेक्ट आहे, जो नॅरेटिव्ह आहे तो तुम्ही घराघरात पोहोचवला. DC युनिव्हर्स येऊन गेलं, मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स येऊन गेलं, पण हे घबाड कुंडचं युनिव्हर्स नक्की काय सांगतंय? कारण आपण आता लवकरच टीजर बघणार आहोत, पण मी जेवढं आर्टिकल्स ग्लिम्सेस पाहिले मला तर झोप आली नाही पहिल्या दिवशी. सो एक्झॅक्टली घबाडकुंड काय आहे, थोडीशी आम्हाला एक दाखवून द्या झालं काय असणार आहे नक्की. सर्वात प्रथम सर्व उपस्थित मान्यवर माझा नमस्कार. सर्व पत्रकार बांधव तुम्ही आलात, खरंच तुमचं मनापासून आभार. आणि सर्व माझी मित्रमंडळी आली त्यासाठी खरंच धन्यवाद. आता यावेळेस पार्टी तुम्ही द्या मला. सो सर्वात प्रथम मी तर सरांचा धन्यवाद मानणार की युनिव्हर्स हा जो कन्सेप्ट आहे, म्हणजे जेव्हा मी सरांना भेटलो होतो, सरांना मी सांगितलं की सर आपण पिक्चर करतोय आणि स्टोरी अशी एक आपला फिल्म हा युनिव्हर्स आहे, मराठीतला पहिला युनिव्हर्स. सर बोलले डन. सर बोलले डन, फिल्म सुरू करूया. मी एक त्याचा डिरेक्टर विचार करणार ना की अरे असं होऊ शकतं का. ऑब्विसली ना, मला वाटलं काय माझ्यासोबत काय असं वेगळं तर काही चाललं नाही ना की प्रँक वगैरे, पण नाही, सरांनी तेव्हाच डन केलं. यू कांट बिलीव्ह, सरांनी मला चेक हातात दिला की हे घ्या, काम सुरू करा. म्हणजे एकदा असे निर्माते म्हणजे तशी ते कथा ऐकून करायला पाहिजे, पण सरांना विश्वास होता माझ्यावरती म्हणून पण असे निर्माते यायला पाहिजे. मी सरांची एक गोष्ट सांगू इच्छितो की निर्माते जनरली असतात की आपण एवढंच करूयात, हे करूयात. सरांचं उलटं होतं की लगाव. सरांनी 18,000 स्क्वेअर फूटचा आम्हाला सेट दिला, खूप मोठं VFX, आणि हे जे आमचे जे युनिव्हर्सचे जे हिरोज आहेत तर आता मी तिथे येतो आमच्या युनिव्हर्सचे हिरोबद्दल की लहानपणापासून ना मी तो मार्वल DC या गोष्टी बघत आलो होतो. आणि मी कट्टर, मी आताही गाणे मराठीच ऐकतो, मोगरा फुलाला, मेहंदीच्या बाणावर. तर तसं माझं प्रेम पण मराठी चित्रपटामध्ये तेवढंच होतं. आणि पण मला लहानपणापासून वाटायचं की आपले का असे युनिव्हर्सचे हिरोज का नसू शकतात. असू शकतात ना. त्याच्यावर पण आपले जे आर्टिकल किंवा कॉमिक्स येऊ शकतात, हे मला पहिल्यापासून वाटायचं. आणि तिथनं मला विचार आला की नाही, आपण काहीतरी वेगळं मांडूयात. तर मग संदीप दादा झाला, देवा दादा झाला, त्यानंतर शशांक सर झाले, कुशल दादा झाला, यांना सर्वांना मिळून आम्ही कमाल एक युनिव्हर्स बनवला, जो मराठीत वेगवेगळ्या कथा घेऊन येणार आणि वेगवेगळे कॅरेक्टर्स तिथे घेऊन येणार. तर माझ्या या सर्व हिरोसाठी एकदा चौदा दोन शब्द संदीपनेच बोललेले आहे. त्यामुळे पहिली गोष्ट तुम्हाला सर्वांना खरंच खूप आभार करणं, आपली वेळ काढून येथे येणं खूप मोठी गोष्ट असते. सध्या स्वीकार आम्ही जे काही डायलॉग्स तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर ते आमचे रायटर किंवा डिरेक्टर त्यांनी लिहिलेले डायलॉग्स असतात. पण आमच्या मनात ज्या काही म्हणतात जे काही वाक्य असतात, जे शब्द असतात, ज्या भावना असतात, त्या लोकांपर्यंत पोहोचवायचं काम माझे पत्रकार मित्र नेहमी करत असतात आणि मी नेहमी त्यांना त्याबद्दल धन्यवाद देतो. घबाडकुंड मैत्रीचं घबाड आहे, प्रेमाचं घबाड आहे, इमोशनचं घबाड आहे. कारण शूट करता करता अगोदर मैत्री होती नुसती, पण आता ती घबाड एक अशी घट्ट मैत्री झाली आहे सगळ्यात बरोबर. पैशाची माझी मैत्री कधीच नव्हती, पैशाची माझा पहिल्यापासून नातं आहे. सो माझ्यासाठी पैशाचं घबाड नाव आहे म्हणून मी म्हणाले सर. सो खूप छान असा एक्सपिरियन्स होता. आणि आम्ही मगाचपासून जे दीड शिफ्ट यादी म्हणत होतो मी आणि संदीप. सो त्याला एक कारण आहे. कुठलाही प्रोड्युसर असतो तो आपला एक एक पैसा कसा वाचेल ह्यासाठी प्रयत्न करत असतो. अगदी काट्यावर ते चालत असतात. पण आम्हाला म्हणजे आमचं सुदैव असं, देवाची कृपा, की आमच्या टीमला रसिक सर सारखे असे प्रोड्युसर मिळाले की जे मिनिट बघत नाही, जे पैसा बघत नाही, पण ते क्वालिटी बघतात. तुमचा मूड लागला ना शूट करण्याचा, बिंदास लावा 1.5 शिफ्ट असं ते स्वतः बोलणार आहे.
म्हणून आम्ही 150चा चांगल्याने नारा करतोय जसं तेव्हा तुमचं. कारण आज मी ज्यांच्यावर काम केलंय सगळे मोठी लोक आहेत, तर तुम्ही कुठे जाणून दिलं नाही की त्यांच्यापेक्षा तुम्ही कसं कमी, तुम्ही त्यांच्यापेक्षा 10% तरी नक्कीच मोठे आहेत असं मला वाटतं. गव्हाडकुंड पहिल्यांदा मराठीमध्ये युनिव्हर्स एक फॉर्म करतायत. आपण जसं बाहेर बघतो तसं एक सिरीज असते चित्रपटाची, अशीच चित्रपटाची त्यांचे विविध भाग तुमच्या समोर येणार आहेत. पुढच्या भागामध्ये कोण आहे आम्हाला कोणालाच माहित नाही. संदीप असेल किंवा मी असेल किंवा अजून कोण असेल आम्हाला काही माहित नाही. पण एवढंच सांगतो, जो कोणी संदीप असेल तरी संदीपनी आता जे 100% काम केलंय, संदीप 1000% त्याकडे, किंवा मी जरी असेल तुम्हाला त्याकडे ऍक्शन दिसेल, काही दिसेल. मी आता तिकडे 100% दिले, तिकडे तुम्हाला मी इथे हिरो दिसला असेल कदाचित, तिकडे तुम्हाला मी नक्कीच सुपर हिरो दिसेल. एवढंच सांगतो. मला तुला माहित नाही कोण आहे कोण नसेल, मला काहीच माहित नाही, पण आम्ही आमच्या भावना सांगतो तुम्हाला. पण एवढंच सांगतो की आज तुम्ही हा जो पांडा घातलाय एक छोटीशी भीती असतात, पण लवकरच तसा मोठा किल्ला आम्हाला सगळ्यांना करायला मिळणार. सगळ्या टीमचे खूप आभार. आम्ही फक्त इथे तुमच्या समोर आहोत, पण इथे जे बरेचसे लोक जे आमचे बसलेले त्यांचे टीम मेंबर, आमची फॅमिली, प्रत्येकाचा हातभार गव्हाडकुंडसाठी लागलेला आहे. सगळ्यांना थँक्स. Songs केलो 3, 2 and 1. Icon Style Music Label. Thank you so much. पाया थांबले नाही पाहिजे. Come on. थँक्यू. ऑलरेडी आपल्याला दिसतंय, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप प्रेमाचे, पण एवढं सांगतो की आम्हाला प्रत्येकाला पुढे पुढे करणारा आमचा जो डिरेक्टर मित्र तो नेहमी मागे असतो. चल पुढे. आणि चित्रपट निर्मितीसाठी निर्माता जितका महत्वाचा, दिग्दर्शक जितका महत्वाचा, तितकीच ऍक्टर्सही महत्वाचे. पण मला या सगळ्यामध्ये प्रीतम आणि कदम सरांचा प्लस पॉइंट असा वाटतो की यांच्या पाठीमागे जी टीम यांनी उभी केली ना ती फार भक्कम टीम आहे. आणि ते कुठल्याही कामाला कुठल्याही वेळेत आणि कधीही नाही म्हणत नाहीत. म्हणजे जितका वेळ शूट चालू असायचं तितका वेळ ही 30-40 मंडळी जी काही आहेत ना ही सतत कार्यरत असायची आणि कुठल्याही गोष्टीला ना म्हणत नव्हती. त्यांचे मनपूर्वक आभार आणि अगदी मनापासून बोलतोय. आणि हे आता विषयाचं होतं किंवा काय इमोशन्सचं घबाड होतं ते इतके दिवस कुंडामध्ये बंदिस्त होतं, ते आता टीजरच्या रूपानं, ट्रेलरच्या रूपानं, चित्रपटाच्या रूपानं सगळ्यांसाठी ते आता ओपन झालेलं आहे. ते आपलंच आहे, आपणच त्याचं भरभरून आस्वाद घेतलं. धन्यवाद. आई, मला खूप भीती वाटतेय. चल ना घरी.